नाशिक महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयात पार पडलेल्या प्रभाग सभेत नागरिकांच्या विविध नागरी समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. 4.5 वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, गटारी, अतिक्रमण आणि स्ट्रीट लाईट यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर नगरसेवकांनी प्रशासनाचं लक्ष वेधलं. प्रभाग सभापती समाधान देवरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्याचे निर्देश दिले. यावेळी विकास कामांशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषय मंजूर करण्यात आले. मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी आणि मनपा अधिकारी उपस्थित असलेल्या या सभेनंतर आता घेतलेल्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते याकडे सातपूरकरांचं लक्ष आहे. सर्व सदस्यांनी एकच कॉमन समस्या पाणी आणि खड्डे, ड्रेनेज या मला वाटतं आपल्या पूर्ण सातपूर शहराच्या समस्या आहे. 5 प्रभागाच्या त्या तळमळीने मला वाटतं लोकप्रतिनिधी काम करतात. त्याच्या 5% जरी अधिकारी संवेदनशील असले तर मला वाटतं आपले मार्गदर्शक सन्मान्य दिनकर अण्णांसारख्या ज्येष्ठ माणसाच्या डोळ्यात आपल्या चुकीने पाणी आलं. त्या दिवशी मी चुकीने म्हणेल, कारण जर खड्डा नसता तर तो माणूस मृत्युमुखी पडला नसता आणि अण्णांच्या डोळ्यात पाणी आलं नसतं. ही संवेदनशीलता मला वाटतं अधिकाऱ्यांमध्ये पण असली पाहिजे, कारण एखाद्या लोकप्रतिनिधीच्या डोळ्यात जेवढी तळमळ आणि जेवढ्या तळमळीने पाणी काय येतं याचं कुठंतरी अधिकाऱ्यांनी भान ठेवलं पाहिजे. ज्या खड्ड्यांमुळे माणसं मारताय प्रभागात, सातपूर प्रभागात म्हणण्यापेक्षा नाशिक महापालिकेची पहिली घटना प्रभाकर निकम या माणसाचा मृत्यू सातपूर आंबड लिंक रोडला झाला. मी सर्वांना सांगितलं होतं, अधिकाऱ्यांना सांगितलं होतं, महासभेत बोललो होतो, समाधान भाऊ पण सभापती पण बोलले होते, मला वाटतं त्या सभेत अण्णा पण बोलले होते का घटना घडायचे चान्सेस आहेत, तुम्ही काळजी घ्या. कारण सातपूर आणि आंबड एमआयडीसीला एकमेव जोडणारा रस्ता आहे, परंतु दुर्दैव इतकं वाईट वाटतंय कारण अधिकाऱ्यांना असं वाटतं की हे लोक आमच्या विरोधात बोलतात. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक.